पुण्यातील शुक्रवार पेठेत एक धक्कादायक घटना घडली आहे। एका नागरिकाने मेट्रोच्या बोगद्यावरच बोरवेल मारल्याने मेट्रोला धोका निर्माण झालाय। या प्रकरणी प्रशासनाने तातडीने पावलं उचलत काम थांबवलंय। त्याचबरोबर घरमालक आणि बोरवेल खोदणाऱ्यावर गुन्हा दाखल केलाय। पुण्यात मेट्रोचं जाळं विणलं जात आहे। स्वारगेट ते शिवाजीनगर असा मेट्रोचा भुयारी मार्ग आहे। हा मार्ग शहरातल्या मध्यभागातून जातो। या सगळ्या भागात दाटीवाटीची वस्ती आहे। अशातच शुक्रवार पेठ परिसरात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। या प्रकारामुळे मेट्रोच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार धनंजय मोठे असं संबंधित व्यक्तीचं नाव असून त्यांच्या घराखालून पुणे मेट्रोचा भूमिगत बोगदा जातो। हा बोगदा शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गावर आहे। असं असतानाही मोठे यांनी त्या ठिकाणी बोरवेल ड्रिलिंग सुरू केलं होतं। ड्रिलिंग मशीनने थेट मेट्रोच्या बोगद्याच्या कॉन्क्रीट छताला छेद दिला आणि आतपर्यंत पोहोचलं होतं। या निष्काळजीपणामुळे बोगद्याच्या संरचनेला धोका निर्माण झाला। त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्याचं देखील आता बोललं जात आहे। ही घटना खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। सुदैवाने ड्रिलिंगच्या वेळी बोगद्यातून मेट्रोची वाहतूक सुरू नव्हती, अन्यथा मोठा अपघात घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। दरम्यान पोलिसांनी संबंधित घरमालक तसेच बोरवेल ड्रिलिंग करणाऱ्या कंत्राटाविरोधात आता गुन्हा दाखल केला आहे। या घटनेनंतर मेट्रो प्रशासनाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज आता व्यक्त केली जाते आहे। तर बेसिकली हा जो घटना घडली या ठिकाणी जो एक वाडा मालकाने जो काही काम केलेलं आहे तो अतिशय अक्षम्य असा अपराध आहे माझ्या मते। आणि मेट्रोचे जे आपले श्रावण हर्डीकर साहेब आहेत त्यांनी कारवाई पण केली आहे त्या माणसावर। पण मला वाटते कारवाई तर नक्कीच आम्ही करूच त्यांच्यावर, पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असं आहे की हे लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारे जनजागृती निर्माण करणे फार आवश्यक आहे। हा जो काही म्हणजे एकतर बोरिंगची परवानगी GSDA आणि स्टेट गव्हर्नमेंटची यंत्रणा देत असतात, त्यांनी सुद्धा हे जरा थोडासा त्याच्यावर GSDAने सुद्धा फार एक मोठी भूमिका घेऊन ज्या ज्या ठिकाणी मेट्रोचं मार्किंग आहे किंवा दुसऱ्या काही युटिलिटीच्या मार्किंग आहे तिथे लोकांमध्ये चांगल्या प्रकारे जनजागृती करावा किंवा थोडीशी आपला जो नियमावली आहे ते कडक करावी, नियमावलीमध्ये दुरुस्ती करावी, जेणेकरून अशा घटना होऊ नये। कारण त्याचा परिणाम काय होणार आम्हाला सांगता येणार नाही। परिणाम खूप सारा प्रॉब्लेम होऊ शकते। मेट्रोच्या इतकं कॉस्टली सगळे प्रोजेक्ट्स आहेत तर त्याचं नुकसान होऊ शकते। त्या ठिकाणी जे लोक राहतात तिथे यांना पण काही दुसऱ्या लोकांना नुकसान होऊ शकते। आणि उलट हे जे शासनाचा इतका मोठा आणि चांगला प्रकल्प आहे त्याच्यावर कुठेतरी एक लॉस असं होऊ शकते असं वाटतं मला।